राज्यातील काही भागात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामधील निवडक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सलग 5व्या दिवशी पावसाच्या सरी. जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर लांजा तालुक्यात सर्वाधिक पाऊस. कोकणातील पर्यटन व्यवसायाला पावसामुळे ब्रेक लागलाय. पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांचं नुकसान. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारी होडीची वाहतूक बंद आहे. सातारा जिल्ह्यात 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचलंय. पेरणीपूर्व मशागती करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण होणार आहे. नांदेडच्या किनवट तालुक्यात मुसळधार पावसामुळे घरांचं नुकसान. मोहोरूर, एरखेडी या परिसरात पावसामुळे घरांचं मोठं नुकसान. नुकसान भरपाईची स्थानिकांची मागणी. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात वळवीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. तालुक्यात भाजीपाल्याचं अतोनात नुकसान झालंय. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. नांदेडच्या नायगावमधील शेतकऱ्यांना 30 गुंठ्यात अद्रक पीक घेऊन 7 लाखांचं उत्पन्न मिळवलंय. तेलंगणा राज्यामध्ये आलं विक्री करून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागच्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पावसामुळे शेतीचं नुकसान आणि ब्रह्मपुरीतल्या बोधडा, मुरझा, हळदा आणि आवळगावमध्ये शेतीचं नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्यात 10 महिन्यात 2 लाख शेतकऱ्यांचं अवकाळीनं नुकसान झालंय. जिल्ह्यात 1.5 लाख हेक्टरवर क्षेत्रावर पिकांना फटका बसलाय. गोंदिया जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा फटका. आमदार संजय पुराम यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी. पंचनामे करून नुकसान भरपाईचं शेतकऱ्यांना आश्वासन. बुलढाण्यात मान्सूनपूर्व पावसामुळे जनजीवन विस्कळीत. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामं रखडली आहेत आणि खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आलाय. भंडारामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरणानं धान कापणी रखडलेली आणि धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत. साताराच्या कराडमधल्या शामगावमध्ये शेतीच्या पाण्याच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी आली आणि कॅबिनेटकडून 59,71,000 खर्चाला मंजुरी. आमदार मनोज घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश. सातारा जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. सकाळपासून पावसानं उघडीप दिल्यानं दिलासा, तर नदी नाल्यांची आणि पातळी देखील खालावली आहे. लातूरच्या शिरूर अनंतपाळ ते उदगीरला जोडणाऱ्या रस्त्यावरील पर्यायी पूल वाहून गेला आणि रस्त्यावरील वाहतूक त्यामुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे. 15 गावांचा संपर्क यात तुटलाय. नांदेडच्या नायगावमध्ये तालुक्यात जोरदार पाऊस. पावसामुळे टाकळी फाटा ते शेळगाव गौरी या रस्त्याला सध्या मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. रस्त्यावर मोठ्या खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झालेली आहे. पहिल्याच पावसात चिपळूणच्या परशुराम घाटातील कामाला फटका. परशुराम घाटात सुरक्षिततेच्या दृष्टीनं सुरू असलेलं काम ठप्प झालेलं आहे. पुण्याच्या बारामतीमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे ओढे, चाऱ्या, बंधारे ओसंडून वाहू लागले आणि इंदापूर, पुरंदर तालुक्यात मागच्या 5 दिवसांपासून पाऊस. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे पंचगंगेसह इतर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, तर राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. सलग पडलेल्या पावसामुळे कोल्हापूरमधल्या विकास कामांची पोलखोल. शहरातील गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे. पालिका प्रशासनाकडून 55 कोटी रुपये खर्च करूनही तळ्याचीही दुरवस्था. नांदेडच्या देगलूर शहरात मुसळधार पाऊस. शहरातील रस्ते जलमय. सखल भागातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या गोळेगावमधल्या बंधारा मान्सूनपूर्व पावसात ओव्हरफ्लो झाला. नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. अकोला जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण. हवामान विभागानं जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवलाय. अमरावतीमध्ये मागच्या 7 दिवसांपासून पावसाची हजेरी. आजही मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज आहे. शेतीच्या मशागतीची कामं थांबली आहेत. बुलढाण्यात बनावट बियाणं पकडण्यासाठी कृषी विभागाकडून 14 भरारी पथकांची नियुक्ती. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाकडून खबरदारी. जिल्ह्यामधल्या 14 नियंत्रण कक्षही उभारले. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी 16 भरारी पथकं तैनात. खरीप हंगामात बोगस खतं आणि बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी ही पथकं. बीड पवनचक्की गोळीबार प्रकरणामध्ये सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून 2 पथकं रवाना. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये वाहनामधून 1,97,00,000 रोकड जप्त. बुलढाणा पोलिसांची कारवाई. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई.
माळशिरसमध्ये सकल मराठा समाजाकडून संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध. संभाजी भिडेंच्या पोस्टरला काळे फासत जोडेमारो आंदोलन करण्यात आलेले आहे. चंद्रपूरमध्ये 13 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला 20 वर्षांची शिक्षा तर साथीदार महिलेला 5 वर्षांचा कारावास. विशाल नळे असं शिक्षा झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे. जालन्यातल्या चौधरीनगरमध्ये भरदिवसा घरफोडी. 10,000च्या रोख रकमेसह 3 तोळे सोन्याचे दागिने लंपास. गुन्हा दाखल झालाय. चोरट्यांचा शोध सुरू आहे. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील स्क्रॅप दुकानामध्ये चोरी. कर्नाटकची कॉपर धातू चोरणारी टोळी जेरबंद. 225 किलो कॉपर आणि 4 चाकी वाहन असा 3,30,000चा मुद्देमाल जप्त. नाशिकमध्ये गंगापूर रोड परिसरामध्ये 37 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या. सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा घरच्यांना आरोप आहे आणि गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बुलढाणा एलसीबीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना लाच घेताना रंगेहात पकडलंय. अवैध रेती वाहतूक करणाऱ्याकडून 14,000ची लाच घेतली आणि मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. जळगावमध्ये अतिक्रमणांवर मनपाच्या पथकाचा हातोडा. कोर्ट ते महर्षी दधीची चौकापर्यंत रस्त्याचे 30 अतिक्रमण हटवलेली आहेत. पुण्यामध्ये तब्बल 4 लाखाचे हरवलेले महागडे मोबाईल पोलिसांनी नागरिकांच्या स्वाधीन केलेले आहेत. नांदेड सिटी पोलिसांच्या सायबर पथकानं सायबर फ्रॉडमधील 92,200 रुपये नागरिकांना मिळवून दिलेले आहेत. नाशिकच्या मालेगावमधील 6 शाळांच्या 74 तुकड्यांना बनावट GRनं मान्यता दिल्याचं समोर आलंय. मालेगाव कार्यक्षेत्रातील 5 तर निफाडमधील 1 अशा 6 शाळेच्या तुकड्यांची मान्यता रद्द करण्यात आली. साताराच्या यवतेश्वर घाटामध्ये दरड कोसळली. दरड कोसळल्यानं घाटामध्ये सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. दरड हटवून वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अकोला शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाण्याची नासाडी. शौचालयावरील टाकी भरण्यासाठी मोटार चालूच. 2 दिवस सुट्टी असल्यानं पाण्याची नासाडी सुरू आहे. धाराशिवच्या नवनियुक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी घेतलंय तुळजाभवानी देवीचे दर्शन. धाराशिवच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच तुळजापूरला भेट. बीडच्या परळी बस स्थानकाची अत्यंत दुरावस्था. बस स्थानकात परिसरात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. अकोल्यामधील 7 शाळांच्या मुख्याध्यापकांवर कारवाई. संच मान्यतेची ऑनलाईन माहिती भरण्यात हलगर्जीपणा केल्यानं शिक्षणाधिकाऱ्यांकडून कारवाईचा हा बडगा. रत्नागिरी जिल्ह्यातील 11 गावातील वीज पुरवठा खंडित. मान्सूनपूर्व पावसामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडली आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानं 4,376 ग्राहक अंधारात आहेत. चाळीसगावमध्ये अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकाला दमदाटी. तरुणाकडून अतिक्रमण काढणाऱ्या जेसीबीवर दगडफेक. जेसीबी चालक थोडक्यात बचावलेला आहे. अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव परिसरात तरुणानं अतिक्रमण केलेलं होतं. पश्चिम रेल्वेवरील गाड्यांना पालघर इथं अतिरिक्त थांबा. पालघरच्या प्रवाशांना मोठा दिलासा. गेल्या काही वर्षांपासून पश्चिम रेल्वेवरील पालघर स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्याची प्रवाशांची मागणी होती.